नमस्कार मित्रांनो, मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचं भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव ग्राफिक डिझायनर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे भावांनो. तर भावांनो, तुम्हाला थंबनेलला समजलं असेल की आजचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकला घेऊन आलो भावांनो. तुमच्यासाठी खतरनाक अशी डिझाईन मी घेऊन आलोय भावांनो. गणेशोत्सव निमित्त आपण काय केलं आहे, बॅनर डिझाईन केलेलं आहे. एकदम HD क्वालिटीमध्ये ग्रुप बॅनर डिझाईन असणार आहे भावांनो. PST फाईल तुम्हाला भेटून जाणार आहे भावांनो. PLP फाईलवरती वेगळा व्हिडिओ म्हणजे दुसरा व्हिडिओ येणार आहे भावांनो. ह्याच रिलेटेड लक्षात ठेवा. फक्त काय करायचं आहे, व्हिडिओ पूर्ण बघायचे आहेत. व्हिडिओमध्ये सर्व तुम्हाला A to Z जे काही मटेरियल सर्व जे काय भेटणार आहे भावांनो, ते सर्व तुम्हाला व्हिडिओमध्ये पासवर्ड सांगितला जाईल. तो पासवर्ड टाकून अनझिप केल्याच्या नंतर तुम्हाला सर्व मटेरियल भेटून जाणार आहे भावांनो. चला सुरू करूया आजच्या टॉपिकला भावांनो. आजचा टॉपिक तुम्ही बघू शकता भावांनो. तुम्हाला थंबनेलला समजलं असेल की आपण कोणतं ग्रुप बॅनर डिझाईन केलेलं आहे भावांनो. ओके, आपण असे 10 फोटोंचं ग्रुप बॅनर डिझाईन केलेलं आहे. त्यासाठी आपण साईज काय ठेवणार आहे बघू शकता. ओके, श्री गणेश उत्सव निमित्त भावांनो तुम्हाला मी फॉन्ट पण प्रोव्हाइड केलेला आहे. लक्षात ठेवा, कोणीच कमेंट करू नका भावांनो. ओके भावांनो, मी तुम्हाला फोल्डरमध्ये सर्व काय दिलेलं आहे, फॉन्ट दिलेला आहे. तर काय करायचं आहे, तुम्हाला नक्की व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि त्याच्यामध्ये पासवर्ड टाकून फाईल घ्यायची. घेतल्याच्या नंतर तुम्हाला त्यामध्ये तुम्हाला फॉन्ट मिळून जाणार आहे भावांनो. ओके, कोणतीच अडचण येणार नाही. फक्त लक्षात ठेवा, व्हिडिओ पूर्ण बघा भावांनो. आधीच सांगतोय, लक्षात ठेवा. ओके, इमेजवरती जायचं आहे, साईज बघू शकता आपण साईज काय घेतलेली आहे. व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला पूर्ण डिझाईन समजून येईल भावांनो. काय काय यूज केलेलं आहे, काय काय इफेक्ट प्रोव्हाइड केले आहेत भावांनो. ओके, ही भावांनो तुम्ही फोटो पिया जो मोबाईलमध्ये ॲप्लिकेशन आहे भावांनो किंवा साईट पण आहे भावांनो, तिथे ओपन होईल. लक्षात ठेवा. ओके, फोटोशॉपची PST फाईल तुमच्या मोबाईलमध्ये कशी ओपन करायची हे जर तुम्ही सर्च केलं यूट्यूबला तर तुम्हाला सर्व भेटून जाईल भावांनो. ओके, त्याच्यानंतर विड्थ बघू शकता 11.667 इंचेस आणि हाईट असणार आहे 7 इंचेस, जे आपण एकदम रँडमली ठेवलेले आहे आणि रेझोल्युशन 300 ठेवलेलं आहे. ओके केल्याच्या नंतर भावांनो तुमच्याजवळ असा कॅनव्हास येईल. कॅनव्हासला एक बॅकग्राऊंडला भावांनो डिफॉल्ट असं बॅकग्राऊंड येतो व्हाईट कलरचा. ओके, तर त्या डिफॉल्टला काय करायचं, आपण आहे तसं ठेवून द्यायचं आहे. त्याच्यावरती आपण काय केलेलं आहे बघू शकता, एक बॅकग्राऊंड क्रिएट केलेलं आहे. बघू शकता आता तुम्ही, मला बघू शकता याच्यामध्ये किती लेअर आहेत. एक लेअर ब्राऊन कलर आहे, त्याच्यानंतर परत डार्क आहे, परत अजून एक वरती तिसरी लेअर आहे. बघू शकता तुम्ही. ओके, अशा 3 लेअरचं भावांनो जे कंबाईन करून जो काही बॅनर बनवलेला आहे तो आहे भावांनो गणेशोत्सव निमित्त बॅकग्राऊंड डिझाईनमध्ये वापरलेला बॅनर भावांनो. ओके, त्याचं काय करणार आहे भावांनो, आपण आता हे पूर्ण एकदम आहे तसं सेट करायचं आहे. जर तुम्हाला लाईट जर पाहिजे असेल त्याला काय करायचं, इमेजमध्ये जाऊन याची ब्राईटनेस व कॉन्ट्रास्ट असणार आहे ते वाढवून घ्यायचे. वाढवल्याच्या नंतर काय होईल भावांनो, त्याला जो इफेक्ट असणार आहे तो एकदम लाईट इफेक्ट बसेल. ओके, त्याच्यानंतर पुढे येऊ शकतो. पुढे याच्यानंतर इथे बघू शकता आपण हे काय घेतलेलं आहे, पानाची वेल. ओके, ही आपण जी वेल घेतलेली आहे ती आपण कधी घेतलेली आहे, सर्व डिझाईन झाल्याच्या नंतर म्हणजे शेवटला एकदम बॅक्स म्हणजे जसं की एकदम एंडला आपण घेतलेली आहे. ती एंडला घेऊन काय केलेलं आपण बॅकला टाकलेली आहे. लक्षात ठेवा, जेणेकरून आपल्याला कुठे यूज नको व्हायला म्हणून. ओके, ते आपण काय करूया, हाईड करूया. हाईड केल्याच्या नंतर ओके, त्याच्यानंतर पुढे बघू शकता एक टेक्चर अप्लाय केलेला आहे, तुम्ही इथे दिसत असेल, जो की रफ म्हणून एक टेक्चर आहे. ओके, तो पण तुम्हाला इथे सर्व भेटून जातील. त्याच्यानंतर पुढे येऊया. पुढे याच्यानंतर आपलं जरा सुरुवात करणार आहे आपल्या भावानं डिझाईनला. तर डिझाईनला सुरुवात करण्याआधी भावानं आपण काय करणार आहे भावानं, इथे बघू शकतो. ओके, पहिला पासवर्ड असणार आहे भावानं 44 ओके, त्याच्यानंतर पुढे यायचं आहे. पुढे याच्यानंतर इथे बघू शकता रेक्टँगल आहे भावना. ओके, हा जो रेक्टँगल आहे तो काय असणार आहे भावना, जी सनची रिफ्लेक्शन आहे. ओके, जिथे आपलं गणपती बाप्पांचा भावना फोटो असणार आहे त्यांच्या मागे जी सनची रिफ्लेक्शन आहे ती आपण इथे प्रोव्हाइड केले. प्लस पुढे येऊया. पुढे याच्यानंतर भावना एक व्हाईट शॅडो आहे. ते व्हाईट शॅडोचा तुम्ही यूज करू शकता. मी तिला काय केलेलं हाईड करून ठेवलेलं आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही यामधून घेऊ शकता, डाउनलोड करू शकता, त्याची ऑपॉझिटी वाढवू शकता. सर्व एडिटेबल आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आता पुढे येऊया. पुढे याच्यानंतर इथे बघू शकता. आता हे आपण काय केलेलं आहे, सर्व खाली 2 जे शुभेच्छुक असणार आहे त्यांचं नाव लिहिण्यासाठी भावानं आपण एक लाईन घेतलेली आहे. ओके, त्याच्यानंतर हा जी लेअर आहे त्याला आपण डिलीट मारूया. पुढे येऊया. डिलीट मारल्याच्यानंतर इथे बघू शकता सनचे रिफ्लेक्शन डबल झालेले आहेत भावानो. ओके, हा जो व्हाईटचा स्पॉट आहे तो पण आपण डिलीट मारूया भावानो, म्हणजे त्याला हाईड करून ठेवायचं. लक्षात ठेवा. आता आपण काय करणार, इथे बॉक्स. लक्षात ठेवा मी काय केले, स्टार्टिंग बॉक्सपासून केलेलं आहे, जेणेकरून जो मला म्हणजे जो मॅटर लिहायचा भावानो. ओके, तो मॅटरला किती जागा लागणार आहे ते सर्व तुम्हाला इथे दिसून येईल. हे सर्व जे बॉक्स आहेत ते आपण इथे ओपन करून घेऊया. ओपन केले सर्व, मी तुम्हाला एवढं एक्सप्लेन करून सांगते भावना, तुम्हाला कोणीच सांगणार नाही. लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर ही पण लेअर ओपन डिलीट मारूया, जेणेकरून आपली जी साईज आहे कमी होईल भावना. ओके, तर त्यासाठी काय करायचं, इथे बघू शकता शुभेच्छुक. आता पुढे असणार आहे शुभेच्छुकांचं इथे नाव लिहिलेलं आहे आपण इथे बघू शकता. ओके, सर्व ग्राफिक डिझायनर व मित्रपरिवार. हा जो फॉन्ट आहे ना भावनो, एकदम नातकुला फॉन्ट आहे, ज्याचं नाव आहे भावनो अनेक किंवा DG फॉन्ट असू शकतो भावनो. आपण त्याच्यावरती क्लिक करून बघूया. याच्यावरती जर क्लिक केलं, फॉन्टमध्ये जायचं आहे. इथे बघू शकता अनेक नावाचा फॉन्ट आहे, ANEK देवनागरी, एकदम नातकुला. याच्यामध्ये तुम्ही होर्डिंग वगैरे म्हणजे होर्डिंगची नाव म्हणजे हेडलाईनची नावं असतात भावनो, ते पण तुम्ही डिझाईन करू शकता. त्याच्यानंतर आता पुढे येऊया.
पुढे आल्याच्यानंतर इथे बघू शकता आपण काय केलं, लेन्स घेतलेले आहेत. लेन्स तुम्हाला माहिती असेल, सनच्या लेन्स आपण यूज करत असतो, प्रत्येक डिझाईनमध्ये माझी यूज केलेली आहे. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो भावानो. ओके, त्याला आपण काय केलेलं आहे, कॉपी केलेली आहे. टोटली एक सिंगल घेतलेली आहे, त्यालाच आपण सेम कॉपी त्याच जागेवरती केलेली आहे. ओके, तर भावानो दुसरा पासवर्ड असणार आहे भावानो 32. ओके, त्याच्यानंतर पुढे यायचं आहे. पुढे याच्यानंतर इथे बघू शकता सर्व ॲडिटेबल असं तुम्हाला मी काय केलेलं आहे, डिझाईन देतो भावानो. लक्षात ठेवा, तुम्हाला कोणीच प्रोव्हाइड करणार नाही भावानो. बरेच जणांनी कमेंट केली होती की भावानो गेट गणपती उत्सव निमित्त का भावानो गेट बॅनर घेऊन ये म्हणून. गेट बॅनरवरती पण व्हिडिओ येणार भावानो. त्यासाठी पहिला आधी हा व्हिडिओ तुम्ही आवर्जून पूर्ण बघा. ओके, आणि कमेंट करून टाका एकदम नाटकुला, जी तुम्हाला डिझाईन पाहिजे त्याच्यावरती व्हिडिओ येऊन जाईल. PLPवरती पण व्हिडिओ येणार भावानो, लक्षात ठेवा. ओके, याच रिलेटेड. त्याच्यानंतर इथे बघू शकता गणपती बाप्पांची PNG आपण घेतलेली आहे. तिला आपण काय केलेलं आहे, ब्राईटनेस कॉन्ट्रास्ट वाढवलेला आहे भावानो. ओके, जर तुमच्याजवळ कोणती दुसरी PNG असेल ती पण तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता. फुल एडिटेबल अशी PST फाईल असणार आहे, लक्षात ठेवा. ओके, प्लस तुम्हाला PLP फाईल मी वेगळ्या कंटेंटवरती घेणार आहे भावानो. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता आपण हे फ्लॅग ॲड केलेले आहेत. फ्लॅग ॲड केलेले आहेत. तिथे बघू शकता ST नावाचा जो फ्लॅग आहे तो इथे तुम्हाला लेफ्ट साईडला दिसत असेल. ओके, एवढं सर्व झाल्याच्यानंतर मटेरियल सर्व आपण काय केलेलं ॲड करून झालेलं आहे. त्याच्यानंतर आता आपण पुढे काय करणार आहे, जे टेक्स्ट असणार आहेत टेक्स्टला आपण सुरुवात करणार आहे. तर टेक्स्ट बघू शकता आता आपण काय लिहिलं आहे, हा फॉन्ट भावानो मी तुम्हाला प्रोव्हाइड दिलेला आहे फाईलमध्ये, लक्षात ठेवा. त्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून ठेवा भावानो. ओके, गणेश उत्सवानिमित्त मी तुम्हाला फॉन्ट प्रोव्हाइड केलेला आहे, लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता आज त्याला आपण काय करणार भावानो, 3D शॅडो मारणार आहे. तर 3D शॅडो कसा मारायचा भावानो, ह्या दोघांना मिळून जर तुम्हाला शॅडो मारायचा असेल ना, तर फॉन्टला ग्रुपमध्ये टाकायचं भावानो. हे आता ग्रुपमध्ये कसं टाकायचं सांगतो भावानो. ओके, त्या दोघांना काय करायचं, सिलेक्ट करायचं जे तुम्हाला नाव पाहिजे. ओके, त्यांना काय करायचं, इथं ग्रुपचं खाली बटन आहे, फाईल केलं तर ग्रुप होऊन जाईल भावानो. ग्रुप जायच्यानंतर काय होणार आहे, त्याला सिम्पली सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट करायच्यानंतर इथे तुम्हाला प्लगइन दिलेलं आहे ॲक्शन. जर तुम्ही यूट्यूबला जाऊन सर्च मारलं आहे ॲक्शन 3D शॅडो वगैरे, तर तुम्हाला प्लगइन भेटून जातील. तिथे बघू शकता लॉंग शॅडो, हे जे पिक्सल आहेत भावानो ते काय असणार आहे, प्लगइन असणार आहे. त्यामध्ये जाऊन इथे काय करायचं आहे, याचं लॉंग शॅडोचा इफेक्ट मारून द्यायचा आहे. ओके, तो आपण मारलेला आहे, जो आता तुम्हाला दाखवतो. तुम्ही बॅकग्राऊंडला टाकलेला आहे इथे बघू शकता. ओके, लॉंग शॅडो 255 पिक्सल. ओके, बघू शकता एकदम नाटकुला. आता बघू शकता याला ग्रेडियंटचा कलर कसा भावानो एकदम फील झालेला आहे. त्याच्यानंतर पुढे येतोय, बघू शकता सर्व ॲडिटेबल अशी PST फाईल मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो भावानो. ओके, त्याच्यानंतर निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा. प्लस त्याच्यानंतर आपण एक फुल पण इथे ॲड केलेला आहे. त्याच्यानंतर पुढे बघू शकता परत एक फ्लॅग आहे भावानो, सेम कॉपी जे तुम्हाला खाली दिसत असेल. ओके, त्याच्यानंतर इथं वरती आपण शायरी लिहिलेली आहे. शायरीसाठी भावानो बरेच जणांनी मला कमेंट केली होती की भावानो हा फॉन्ट कोणता आहे भावानो. ओके, तर भावानो तिसरा पासवर्ड असणार आहे भावानो 80. ओके, तर भावानो आजच्या व्हिडिओमध्ये 3 पासवर्ड मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेले भावानो. त्याच्यानंतर इथे पुढे बघू शकता हे काय असणार आहे, सर्व आता आपला जो लोगो असणार आहे तो आपण इथे प्रोव्हाइड केलेला आहे. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता फ्लॅग व भावानो जे मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितले होते, जी की आपले ट्री असणार आहे. ओके, ते ट्री काय असणार आहे भावानो, इथे बघू शकता. मी आता तुम्हाला झूम करून दाखवतो. बघू शकता एकदम क्रिएटिव्ह असे भावानो जे ट्री आपण इथे यूज केलेले आहेत ते तुम्हाला भेटून जातील भावानो. ओके, बघू शकता इथे सर्व ॲडिटेबल असे PST फाईलमध्ये मी तुम्हाला प्रोव्हाइड करत असतो. चला भेटू भावानो पुढल्या व्हिडिओमध्ये. तर अशाच प्रकारच्या आकर्षक डिझाईनसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा व बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून ठेवा, जेणेकरून जे मी नवीन पोस्ट करेन त्याची नोटिफिकेशन तुम्हाला भेटून जाईल भावानो. चला भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.